आज मी तुम्हाला असे काही इंग्रजी शब्द सांगणार आहे जे कदाचित तुम्ही कधीच ऐकले नसतील. आय बेट यू तुम्ही हे शब्द आज पहिल्यांदाच ऐकणार आहात. हे शब्द ॲडव्हान्स्ड, क्लासी आणि बोलण्यात खूप प्रभावी वाटतात. जर तुम्हाला यातला कोणताही शब्द आवडला असेल तर त्या शब्दाचा वापर करून एक सेंटेन्स कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा. बिकॉज रिमेंबर, वर्ड्स बिकम पॉवरफुल ओनली व्हेन यू स्टार्ट यूजिंग देम. Hello guys, I'm Aditi. You are watching me on Mauly Self Improvement and let's begin with our video. First word is petrichor म्हणजे पावसाच्या पहिल्या थेंबानंतर येणारा सुगंध. English meaning the pleasant smell after rain. For example, I love the petrichor after rain. मला पावसानंतर येणारा सुगंध आवडतो. नेक्स्ट वर्ड इज सोंट्रस म्हणजे गडद किंवा मधुर आवाजाचा. इंग्लिश मीनिंग डीप अँड रिच इन साऊंड. फॉर एक्झाम्पल, हिज सोंट्रस व्हॉइस फिल्ड द हॉल. त्याचा गडद आवाज सभागृहात घुमला. नेक्स्ट वर्ड इज युफेरिया म्हणजे अपार आनंद. इंग्लिश मीनिंग एक्स्ट्रीम हॅपीनेस. फॉर एक्झाम्पल, The crowd was in euphoria after the win. विजय मिळाल्यानंतर गर्दी आनंदात नाचली. Let's move on to the next word, ephemeral म्हणजे क्षणिक किंवा तात्पुरते. English meaning lasting for a short time. For example, beauty is ephemeral but kindness lasts forever. म्हणजे सौंदर्य तात्पुरते असते पण दयाळूपणा कायमचा असतो. Let's move on to the next word, halcyon म्हणजे शांत किंवा स्थिर. English meaning calm and peaceful. For example, those were the halcyon days of childhood. म्हणजे ते बालपणाचे शांत आणि सुंदर दिवस होते. Let's see the next word, lethargic म्हणजे सुस्त किंवा आळशी. English meaning lacking energy. For example, he felt lethargic after lunch. जेवणानंतर तो सुस्त झाला. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड, क्विंटेसेन्शियल म्हणजे सर्वोत्कृष्ट उदाहरण. इंग्लिश मीनिंग रिप्रेझेंटिंग द बेस्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, शी इज द क्विंटेसेन्शियल लीडर. ती एक सर्वोत्कृष्ट लीडर आहे. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वर्ड, ऑडॅसिटी म्हणजे धाडस. इंग्लिश मीनिंग बोल्डनेस ऑर करेज. फॉर एक्झाम्पल, he had the audacity to speak the truth. त्याला सत्य सांगण्याचे धाडस होते. Let's move on to the next word, oblivion म्हणजे विस्मरण. English meaning the state of being forgotten. For example, his fame faded into oblivion. त्याची कीर्ती विस्मरणात गेली. Let's see the next and last word, hinder म्हणजे अडथळा आणणे. English meaning to obstruct or delay. For example, laziness can hinder success. आळस यशात अडथळा आणतो. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल. हे होते काही रेअर आणि पॉवरफुल इंग्लिश वर्ड्स जे तुमचे बोलणे एकदम नेक्स्ट लेवल बनवेल आणि तुमच्या बोलण्यात एक प्रोफेशनल टच समोरच्या व्यक्तीला नक्की दिसेल. रोज 5 नवीन वर्ड शिका आणि ते सेंटेन्सेस मध्ये यूज करा. हळूहळू तुमची इंग्लिश स्पीकिंग नॅचरल आणि कॉन्फिडंट होईल. इफ यू लर्न समथिंग न्यू टुडे देन डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये टाईप करा आज तुम्हाला कोणता शब्द सर्वात जास्त आवडला. See you in the next video with more amazing vocabulary. Till then, stay happy, keep learning, keep growing and thank you so much for watching.